नमस्कार, मी ममता महेश रानडे। मी आज तुम्हाला मिक्स वेज थालीपीठ दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, चिरलेला कोबी, कोथिंबीर चिरलेली, लाल माठ चिरलेला, मेथी चिरलेली, किसलेलं गाजर, किसलेलं बीट, जिरं फोडणीसाठी, चवीपुरतं मीठ, तूप, तेल, लाल तिखट, धने जिरं बडीशेप पावडर, हळद, चिरलेला कांदा आणि टोमॅटोची प्युरी। आणि सगळे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया। तांदळाचं पीठ साधारण अर्धी वाटी, बाजरीचं पीठ पाव वाटी, बेसन पाव वाटी, नाचणीचं पीठ पाव वाटी आणि गव्हाचं पीठ पाव वाटी। हे आपण एकत्र करून घेऊया सगळं। आपण नाचण्याचं पीठ याच्यात मुद्दाम वापरलंय कारण नाचण्यात कॅल्शियम असतो आणि ते सगळ्यांना चांगलं, मुलांनाही आणि मोठ्यांनाही। किसलेलं गाजर आहे, ते साधारण 1-2 चमचे घेऊया, 2 टेबलस्पून। किसलेलं बीट 2 टेबलस्पून, चिरलेला माठ आहे तो पण 2 टेबलस्पून, मेथी 2 टेबलस्पून, कोबी 2 टेबलस्पून, कोथिंबीर, कांदा साधारण पाव वाटी, टोमॅटोची प्युरी साधारण पाव वाटी, हळद साधारण पाव चमचा, आणि ही मी धने जिरे बडीशेप पावडर जराशी गरम करून त्याचं मिक्सरला लावून ते बारीक करून घेतली पावडर, आणि ती आपण घालणार आहोत साधारण 1 पाव चमचा, आणि चवीपुरतं मीठ। आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत आणि त्याचे मळून पाणी घालून मळून गोळा तयार करणार आहोत। काही मुलांना भाज्या नको असतात, नुसत्या भाज्या करून घातल्या की त्यांना नको असतात त्या। मग आपण अशा स्वरूपात अशा प्रकारच्या ह्याच्यात जर रेसिपीत आपण जर एखाद्या भाज्या वापरल्या तर मुलं आवडीनं खातात आणि त्यानिमित्तानं त्यांच्या भाज्याही पोटात जातात, म्हणून आपण सगळ्या भाज्या इथे वापरल्यात मुद्दाम। आता हे मळून होत आलं, तर जरासं आता आपण थोडंसं तेल घालूया, जरासं मळून झालेलं आहे। आता आपण आपल्याला हवे असेल त्या आकारानुसार त्याचा गोळा बनवून थापायचा आहे। आपण केळीचं पान घेतलंय, जरासं तेल घालायचंय, हे लावून घेतलंय आपण तेल, त्याच्यावर हा तेल घालणार आहोत त्याच्यात। जरा अगदी एक थेंब तेल घालायचं, 2 ते 3 मिनिटं ठेवूया।
काढून घ्यायला. तर असं हे आपलं मिक्स व्हेज पौष्टिक थालीपीठ तयार आहे. हे तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल, मुलांना विशेष करून आवडेल आणि आवडलं तर नक्की लाईक करा.